हजारो पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होतात, तुम्हाला कळतही नाही. तुम्ही आपल्या घरात बसलेले असता. त्यांची इकोसिस्टम नष्ट झाली कारण त्यांचं घर संपवलं. ते कुठे राहतील? ते संपले. निसर्गाची जेवढी चक्र आहेत ती सगळी. इतकंच काय तर पृथ्वीचं जे चुंबकत्व आहे ते सुद्धा हवामान बदलामुळे प्रभावित होणार आहे. हा प्रलयच आहे. महिलांचे मासिक चक्र सुद्धा सुटणार नाहीये. ते खूप जास्त प्रमाणात अनियमित होईल, आजारी पाडेल आणि त्यामुळे जो मेंदूवर हार्मोन्सचा प्रभाव पडतो आणि वर्तन बदलतं ते सुद्धा होईल. हे सगळे जुने जे व्हायरस आहेत ते परत येणार आहेत. तुमच्याकडे कोणतीही नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती नाहीये. असं नाही की काही करू शकत नाही. जगातल्या 30-35 कंपन्या आणि जगातले शीर्ष 0.1% किंवा 1% श्रीमंत लोक जेवढे उत्सर्जन करतात ते काढून टाकलं तर समस्या खूप प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. हा जो महाप्रलय येऊन पोहोचलाय तो सर्वात जास्त आपल्यावरच आदळणार आहे. मात्र त्यासाठी जे जबाबदार आहे ते आपण नाही आहोत. हा जबरदस्त अन्याय आहे.